लाडकी बहीण योजनेचे आश्वासन महायुती सरकार कसं निभवणार? सत्ता स्थापनेनंतर महिन्याभरातच का प्रश्न उपस्थित होतोय? बघा, लाडकी बहीण योजना महायुती सरकारनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहोत. आता निवडणूक होऊन 1 महिना झाला, अद्याप तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळत आहेत फक्त आणि फक्त. आता 21 रुपये कधी मिळणार आहे आणि 2100 रुपये कधी मिळणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे? अद्याप तरी 2100 रुपये का मिळत नाही? या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लाडक्या बहिणीचा 7वा हप्ता कधी मिळणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे. बघा, महायुती सरकारनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं की आम्ही तुम्हाला 2100 रुपये देणार आहोत, तरी अद्याप 1500 रुपये का देत आहे? याच्या मागचं कारण काय, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, या न्यूजचे तुम्ही टायटल बघू शकता की लाडकी बहीण योजनेचे आश्वासन महायुती सरकार कसं निभवणार? सत्ता स्थापनेनंतर महिनाभरातच का प्रश्न उपस्थित होतोय? बघा, लोकमत न्यूजपेपरमध्ये आलेली ही ताजी बातमी आहे, आजची बातमी आहे आणि ऑथेंटिक बातमी आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, कारण या चॅनलमध्ये तुम्हाला ऑथेंटिक नॉलेज मिळत असतो आणि ताजी बातमी कुठल्याही प्रकारची फेक बातमी तुम्हाला या चॅनलमध्ये पाहायला मिळणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून मिळायला स्टार्ट होणार आहे आणि जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारीचा महिन्याचा हप्ता एकत्रितपणे तुम्हाला येणार आहे. 36 जिल्ह्यामधल्या 12 ते 13 जिल्ह्यामध्ये ऑलरेडी 1500 रुपये जमा होत आहे. तर तुमच्या जिल्ह्यांचा नंबर केव्हा आहे आणि तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, ही सारी बातमी तुम्हाला या 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पहिल्यांदा आपण न्यूज पाहूया. इथे बघा, मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर त्याचा प्रभाव विधानसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. त्यानंतर मध्य प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं ही योजना सुरू केली. बघा, या योजनेचा प्रभाव अप्रत्यक्षपणे निवडणुकीत दिसून आला. अप्रत्यक्षपणे नाही तर प्रत्यक्षपणे निवडणुकीवर याचा परिणाम दिसून आलेला आपल्याला दिसून येतं. कारण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर महायुती सरकार म्हटलं होतं की आम्ही 2100 रुपये देणार. आता 2100 रुपये देणार म्हटल्या सर्व लाडक्या बहिणींनी प्रचंड बहुमताने महायुती सरकारला निवडून दिलं, होय की नाही? या गोष्टीवर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट करून येस करून जरूर कळवा. आणि बघा, आता तुम्हाला जर 2100 रुपये हवे असेल तर तुम्हाला खाली कमेंट काय करायचं आहे, 2100 रुपये म्हणून फक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे. 2100 रुपये पाहिजेत या प्रकारे तुम्हाला कमेंट करायचं. का? कारण 2100 रुपये लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजे आहेत असे सरकारला पण कळायला पाहिजे आणि जेणेकरून कोणताही एक अधिकारी हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांना कळायला पाहिजे की हां, लाडक्या बहिणींना 2100 रुपये पाहिजे आहे. जोपर्यंत तुमची मागणी येणार नाही तोपर्यंत तुम्हाला 2100 रुपये मिळणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, का? कारण तुम्हाला सांगतो मी, ऐका. जर तुमची मागणी असेल 2100 रुपयेची तेव्हाच तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत, नाही तर तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहेत. हां, 1500 रुपये तर नक्की मिळणार, कारण लाडक्या बहिणींच्या या लाडकी बहीण योजना याच्या नावावर तर महायुती सरकार निवडून आलं आहे. 100% तुम्हाला 1500 रुपये तर मिळणार आहे. तर तुम्हाला जास्त पैसे हवे असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, खाली कमेंट करायचं आहे, हा मला 2100 रुपये पाहिजे आहेत. या प्रकारे कमेंट करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या विजयात लाडकी बहीण योजनेसाठी मोठी भूमिका बजावल्याचं बोललं जातं. याचं कारण म्हणजे संपूर्ण निवडणुकीचा प्रसार हा लाडकी बहीण योजनेच्या भोवती राहिला. बघा, निवडणुकीचा वेळ होता, निवडणुकीच्या टायमाला फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना, फक्त आणि फक्त लाडकी बहीण योजना, 2100 रुपये देणार लाडक्या बहिणींना, 2100 रुपये देणार. आता बघा, निवडणुकी झाली, महायुतीचे सरकार बी सत्तेवर आलं, अद्याप आता पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त 1500 रुपये मिळत आहेत. 2100 रुपये काय मिळत नाही? कारण लाडक्या बहिणींची मागणी नाही. तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये 2100 रुपये म्हणून कमेंट करायचं आहे. आता पुढची बातमी बघा, निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन झालं. आता सरकार स्थापन होऊन 1 महिना होऊन गेला. खरं तर निवडणुकीच्या प्रचारात महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीनंतर महायुतीचं सरकार आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. बघा, त्यांनी आश्वासन तर खूप दिले होते की आम्ही 2100 रुपये देणार, 2100 रुपये देणार. मात्र महायुती पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर सध्या तरी महिलांना 1500 रुपये दिले जात आहे. यामध्येही या योजनेसाठी निकष लावले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे यावरून विरोधकांकडून काही सवाल उपस्थित केले जात आहे. आता बघा, आता महायुती सरकार काय म्हणलं होतं, जसं आम्ही निवडून येऊ तर आम्ही सरसकट 2100 रुपये देऊ. 2100 रुपये सोडा, 2100 रुपयाला तोपर्यंत आपण बाजूला काढूया. पण महायुती सरकार 1500 रुपये पण सगळ्या महिलांना नीट देत नाही. यामध्ये पण ते निकष लावत आहेत आणि बोलत आहेत की आम्ही छाननी करणार, या महिलांना लाभ मिळणार, या महिलांना लाभ मिळणार नाही, आम्ही याच लाडक्या बहिणींना पैसे देणार, 4 चाकी असलेल्या लाडक्या बहिणींना पैसे देणार नाही. आता बघा, या प्रकारे त्यांनी निकष लावत आहेत. ही बरोबर आहे का? तुम्हाला खाली कमेंट करून कळवायचं आहे. चुकीचं असल्यास तुम्ही नाही म्हणायचं आहे आणि बरोबर असल्यास होय तुम्हाला म्हणायचं आहे. तर पुढची बातमी बघूया चला. तसेच लाडकी बहीण योजनेचं आश्वासन महायुती सरकार कसं पूर्ण करणार? लाडकी बहिणीत आता 2100 रुपये कधीपासून मिळणार? बघा, आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे लाडक्या बहिणीने 2100 रुपये कधीपासून मिळणार? तुमच्या पण मनात प्रश्न असेल की 2100 रुपये कधीपासून मिळणार? सध्या आता जानेवारीचा हप्ता देखील आता 1500 रुपयेच आपल्याला मिळत आहे.
तर हे 1500 रुपयेवरून 2100 रुपये कधी होणार, कधीपासून सुरू होणार आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. सरकार सत्तेत आल्यानंतर 1 महिन्याभरातच लाडकी बहीण योजनेसोबत असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यामुळे माझी लाडकी बहीण योजना अडचणीत आली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे महायुती सरकार आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासनात विलंब होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. योजनेसाठी निकष लावणार असल्याची बी चर्चा होत आहे. राज्यावर आर्थिक बोजा आणि यावरून सरकारमधील मंत्र्यांची विधान यामुळे आता या योजनेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. बघा तर्कवितर्क काय लावले जात आहेत की लाडकी बहीण योजना, महायुती सरकार म्हटलं होतं की आम्ही जसे सत्तेवर येऊ आम्ही 2100 रुपये सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना देऊ, पण आता अद्याप बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 1500 रुपये देत आहेत. आता 2100 रुपयाचा वादा कुठे गेला, होय का नाही? खूप लाडक्या बहिणीच्या मनात एक प्रश्न निर्माण होत आहे की 2100 रुपयेचा वादा कुठे गेला. आता बघा 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहे. फक्त आता जानेवारीचा जे हप्ता आहे 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहे. इथून पुढे जे हप्ता येणार आहेत म्हणजे आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता, मार्च, एप्रिल या प्रकारचे हप्ते येणार आहेत, सगळे हप्ते तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे. का तर आता बघा सरकार आता निवडून आलेलं आहे, शपथविधी वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे. आता सध्याचा हा एक हप्ता आता 1500 रुपये येणार आहे. आता इथून पुढे जे हप्ते येणार आहेत सगळे हप्ते 2100 रुपये येणार आहे. आता बघा, आता यामध्ये एक प्रश्न आहे की आता कुठल्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. आता बघा, आता महायुती सरकार निवडून आलं आहे. आता 1-2 हप्ता तरी सरसकट आता सगळ्यांना पैसे मिळणार आहेत. यामुळे तुम्हाला घाबरायचं नाही, कारण महायुती सरकार लाडकी बहीण योजना या योजनेच्या जीवावर तर निवडून आला आहे, तर अद्याप तरी काही छाननी होणार नाही. खूपच मोठा गंभीर प्रश्न असला तर आता बघा, महिलांच्या नावाखाली पुरुषांनी फॉर्म भरला असला तर त्यांना तेवढा आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अद्याप बघा, महिलाच असेल, महिलांनी फॉर्म भरला असेल तर त्यांना आता पैसे 100% मिळणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्यापासून तुम्हाला 2100 रुपये यामध्ये मिळणार आहेत. तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही, कारण सरकारला पण माहीत आहे की लाडकी बहीण योजना या योजनेच्या जीवावर तर आम्ही निवडून आलो आहोत. आता लाडक्या बहिणींवर एवढा मोठा अत्याचार त्यांनी होऊ देणार नाहीत. आता 100% लाडक्या बहिणींना 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून मिळणार आहे. आता बघा, या महिन्यात आता 36 जिल्ह्यामधून 12-13 जिल्ह्यामध्ये 1500 रुपये ऑलरेडी दिले जात आहेत. आता तुमच्या जिल्ह्यांचा बी नंबर 1-2 दिवसात 100% येणार आहे. आता बघा, 15 ते 16 तारखेच्या दरम्यान तुमच्या अकाउंटमध्ये पण पैसे जमा होणार आहेत लाडक्या बहिणीचे. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. आणि या चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. जर तुम्हाला 2100 रुपये हवा असेल तर खाली कमेंट करायचं आहे की हां आम्हाला 2100 रुपये पाहिजे, आणि तुम्हाला पैसे जमा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेत का नाही ते देखील आम्हाला खाली कमेंट करून कळवायचे आहे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला काय करायचं आहे, तुम्हाला एक लाईक करायचं आहे. बघा, जो ऑथेंटिक नॉलेज आहे, न्यूजपेपरमध्ये आलेली बातमी मी तुमच्यासोबत शेअर करत असतो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला देखील ऑनवर सेट करायचा आहे. जसा मी व्हिडिओ अपलोड करू तुरंत तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन पोहोचू शकते. जर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून जरूर कळवा. तर मिळतो तुम्हाला आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.